हाय गाईज, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. सोनू मोरे ऑफिशियल चॅनलवरती. प्लीज व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, बेल आयकॉनला क्लिक करा. न्यू तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. आम्ही जेजुरीला पोचलेलो आहेत. आता इथे पायथ्या चढून आता फायनली जेजुरीच्या जवळ आहेत. बघू शकता भरपूर पायथ्या आहेत. चढतोय आम्ही थांबत बसत असे चालू होते आमचे रनिंग. ही बघा, ही जेजुरी आहे. दर्शन घेऊन घ्या. ज्याने जेजुरी नाही बघितली तर ब्लॉगनुसार बघून बघा. दर्शन तुमचं बी होणार. काही चुकत असेल तर सांगा. जेजुरीला आम्ही पोचलेलो आहेत. ही जेजुरी आहे बघा, किती छान पैकी एकदम मन छान होऊन जातं तिकडे गेल्यावरती. फायनली पुरी जेजुरी आहे. आणि आता आम्ही चाललो होतो दर्शनाला. भरपूर जण फोटोशूट वगैरे काढत होते तिथं. आम्हाला काही जास्त वेळच नाही भेटला कारण की मुलं होते आमच्याकडे. आता आम्ही लाईन लावलेले आहे वरती गडावरती चढून देवाचं दर्शन घ्यायला लाईनीत जावं लागतं. गडावरती चढल्यानंतर मंदिरात तुम्हाला ही बघा भरपूर मोठी लाईन होती. तरी आम्ही सकाळी लवकर निघालेलो. इकडं मी वर्षाला विचारते, लाईनीत तुला कसं वाटतंय? वर्षामध्ये खूप छान. काही की आम्ही इथं सकाळी निघालेलो. सकाळी थोडं लवकरच उठलेलो कारण की ऊन पडायनुसार इथं आम्ही भंडारा वगैरे घेतलेला आणि त्यांचे बी देव वगैरे होते. माझ्या मिस्टरांना विचारते कसं वाटते तुम्हाला, बरं वाटते ना? कारण की पायथ्या सोडून आलेले होते त्यामुळे लाईन येतात. आणि इकडं वरती पुरं पिवळं मतलब पुरं पायथ्या तुम्हाला पिवळसर दिसतील सगळीकडे. बघू शकता तुम्ही, सगळं पिवळंच आहे. एकदम छान वाटतं पायथ्या वगैरे बी. आता तळी भरायला आता आम्ही इथं चाललेलो आहे ते तळी भरायला. देवा भेटून आल्यावर ते तळी भरतात. ते तळी भरतात आता इथं. इथं मस्त गाणे वगैरे चालू होते. मुरई वाघ्या ते नाचत होते. एकदम छान होतं. कारण की मी मागच्या वेळेला व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, त्याला कॉपीराईट येऊन गेलेलं म्हणून मी ताईसोनेस वाता करते. इथं माझा भाऊ भंडारा उधळत होता. अशी छान प्रकारे आमची पूजा झालेली होती. एकदम छान वाटलेलं. नक्की तुम्ही बी जेजुरी जाय तर शुभम सांगतोय. हाय गाईज, मला खूप मज्जा येते. आता बघा आम्ही पूजा करतोय. तुम्ही तिथे ते देव भेटल्यानंतर ते लोक आपल्याला सांगतात घरी कशी पूजा करायची काय वगैरे असं. ते आपण बोललेलो असतो ना, आपण जेजुरीला येणार आणि असं आपण तोंडातनं काढलेला असतो. मग ते तिथं उतरावं लागतं. मग खंडाराव महाराज मी बोललेलो ते आता मी माझ्या खांद्यावरचं वजन उतरवून घे असं बोलावं लागतं. ते तळी भरून ते चालू होतं इकडं. खूप छान होतं. एवढी काही गर्दी नव्हती. मस्त छान प्रकारे होतं. दर्शन वगैरे आमचं एकदम छान झालेलं. मध्ये काही फोटोशूट करू शकत नाही म्हणून मी काही घेतलं नाही. बाहेरचंच आहे. बाहेर इथं मग आमचं वेगळं आणि मम्मी त्यांचं वेगळं असं ते घेत होते तळी भरून. जो आपण बोललेला असं नेहमी काही जेजुरी जायचं बा आता जाऊन आलं असं. आता अशी पूजा इथं चालू होती. मम्मी फोटोशूट काढत होती तर मम्मी मग नंतर बसली. मग त्याच्या पुढचा काही व्हिडिओ काही कंटिन्यू तुम्हाला भेटलाच नाही. ती क्लिप छान होती, ती जमलीच नाही काढताना.
इथं आपलं सरनेम विचारतात, नाव काय, आणि त्याची तळी भरतात त्या नावाने. असं इथं माझ्या मुली आणि मी बसलेली, आणि चिकूचे पप्पा होते. असे छान प्रकारे इकडं दर्शन झालेलं होतं. दीक्षाभूमी एकदम शांत बसलेले, ते भंतीजी बोलत होते ते ऐकत होते एकदम छान. ते सरनेम न बोलत होते ना, तळी भरली, हो आपल्याला असं बोलावं लागतं. तर तसंच कार्यक्रम चालू होता. आता हे दुसऱ्या गडावरती चाललो होतो आम्ही. आम्हाला फायनली वाटलेलं ते हे पायथ्या चढल्या तशाच त्या पायथ्या असतील, पण नाही, भरपूर पायथ्या होत्या. इथं थोड्याच पायथ्या चढल्या. माझ्या आईला एवढा घाम आलेला, मी सांगते. माझी मम्मी बघा किती घाम वगैरे आलेला माझ्या मम्मीला वगैरे. असं मुलं तर खूप एन्जॉय करत होते, त्यांना काहीच वाटत नव्हतं. बाकी आपल्या मोठ्यांचे हाल होते. मग त्या डोंगरावरती आम्हाला जायचं होतं. इथून रस्ता, पायी रस्ता छान होता, म्हणून तो ना आम्ही इथं निंबू सरबत प्यायला बसलेलो, कारण की पाण्याची ताण मिटतच नव्हती. मग फायनली काकडी वगैरे खाल्ली, मग निंबू सरबत बनवायला लावलेलं. खालती होता तर 10 रुपये गल्लास होता, इकडं वरती आलो तर 20 रुपये गल्लास आहे. तर इथं आम्ही थोडं डोकं लावलेलं त्या काकांसंग, काय 10 रुपये गल्लास द्या, 10 रुपये गल्लास द्या. आम्ही एवढे मेंबर येतात, पण ते ऐकूनच घ्यायला तयार नव्हते. पण आपण बी कधी हार मानतो का? आम्ही त्यांच्याकडनं 10 रुपये गल्लास निंबू सरबत घेतला. मी तुम्हाला इथं सांगते, आम्ही भांडण करून 10 रुपये गल्लास निंबू सरबत घेतलेला आहे. कारण की त्यांचं बी कष्ट असतात, ते खालतून वरती पाणी आणा वगैरे. त्यामुळे इकडं भूमी नाटकं करते, फोनावरती बोलायचे, तर माझा भाऊ तिचं शूट घेतोय. इकडे लहानीला विचारतोय निंबू पाणी पिना का, आता काकडे खाली तर पिऊ नका. आणि कसं वाटतंय मम्मी सांग? मी लय थकली बाबा, 2 गड सोडून माझे पाय दुखी झाले. लयच उंचाई आहे, छान आहे की नाही, बघा सारखं आहे. तुम्ही या, नक्की कळवा आम्हाला कसा आहे गड, काय आहे. आणि आमची पोरीला फॉलो करा, कुठं कुठं जातं ते सगळं सांगा आम्हाला. व्हिडिओ कितपर्यंत पोहोचतं आम्हाला लाईक करा, आम्हाला फोन करा, इथं आमचं निंबू पाणी प्यायचं काम चालू झालेलं. फायनली आम्हाला निंबू सरबत भेटलेला. इथं लहानी म्हणते मला फुल गल्ला द्या, पण आम्ही कोणी हिस्ती जावं ऐकत नव्हतं, तिला चिडवत होतो. खूप मजा आलेली. आणि लहानीने माझ्या मुलीने बी निंबू पाणी घेतलेलं, आणि ते पाण्याची ताण मिटत नव्हती ना, तर मुलांना याची बी चव कळत नव्हती. आणि इकडं वर्षाला निंबू पाणी अजून भेटलेलंच नाही. इकडं ते दीक्षाला भूमीला मस्त खांद्यावरती घेऊन चालत होते. हे बघा पायी रस्ता असा आहे दुसऱ्या गडावरती जायला. अशा रस्त्याने जावं लागतं आपल्याला. आपल्यासारखे यंग माणसं जाऊ शकतात, पण जास्त वयस्कर शक्यतो जाऊ नका, कारण की पुढे दगड वगैरे आहेत पुढं. इथून थोडा रस्ता चांगला आहे. खूप वयस्कर लोक बी येतात, पण कसं कोणी सोबत राहिलं तरच या. भूमीची मजा होत होती. दीक्षाला ते विचारतात येते का खांद्यावरती, ते नाही म्हणत होते. तेव्हा सामने डोंगर दिसतोय ना, तिथं आम्हाला जायचं आहे. आता चाललेलो आम्ही. मम्मीने मला घेतलेला आहे, आणि इथे मम्मीने हे कपडे मी घातलेले ना, ते हे मम्मीने मला घेऊन दिलेले होते. आणि त्यांना म्हणत होते, त्यांना बी कपडे घेऊन दिलेले होते. मग त्यांना म्हणत होते पाहुणे तुम्ही मी घेतलेले कपडे का नाही घातले. मग अशीच आमची थोडीशी मजा इकडं चालू होती. आणि रस्त्याने मग कसं चालायला थोडं इझी होतं ना. मग ते म्हणत होते एकच जोडी घेतली ना, मग मला राग आला 2 जोडी पाहिजे, मग मी घेणार.
पण कारण की शक्यतो ते वाईट कपडे घेतलेले मम्मीने त्यांना, मग ते बोलले हळदीचे पिवळे डाग पडतील त्याच्यावरती मी काय घालत नाही. माझा भाऊ चिडवत होता, मी तर वाईटच घातलेले आहेत कपडे. मम्मीने हसायचं काम करत होती, त्यांचं चालू होतं. आणि खूप छान प्रकारे इथं काटे वगैरे खोकले काटे वगैरे होते, दगड बी भरपूर होते. ते का नाही घातले तुम्ही? मग अशी थोडीशी कॉमेडी चालू होती आमचीवाली. आता चलतोय आम्ही, तुम्हाला मग धावतो पुढं. खूप दगड आहेत, या नक्की या, एकदम छान आहे. इकडं बघायसारखं आहे. ज्यांनी बघितलेलं नाही आहे जेजुरी त्यांना मी व्हिडिओ मधनं धावते. नक्की दर्शन घ्या तुम्ही. रस्ता आहे जायला, छोटस मंदिर आहे. थकलेत वाटतं. आणि आजी बाबा आहेत बसलेत. हे बघा मोठी खाई आहे, किती छान. तुम्हाला माहिती नाही, अरे मला माहिती आहे, ऐकत नाही. कुकुरू कुकुरू हे बघा तिकडं नदी आहे, तिकडं आम्ही गेलो आंघोळीला. नाही ग, ये दगड लागायला पाहिजे. आम्ही आता इथे थोडं खाली बसलेलो आहे, दम लागलेला आहे भरपूर. मुलं बी बसलेले आहेत. किती भाई नजारा आहे. याला फोन कर, एकदम छान. हे सनी सनी कोणाला? भूषणला. हा भूषणला लवकर व्हिडिओ कॉलिंग कर. बघा आम्ही एवढं चालून आलेलो आहेत. आता भरपूर चालायचं अजून आम्हाला. तिकडं ती नदी दिसते, तिकडं तळाशी पहिला गेलेलो आम्ही, आंघोळ वगैरे केली. मग आता जेजुरीचं दर्शन घेतलेलं आहे. आता जुन्या गडावरती चढतोय. नजारा बघा किती छान आहे, मस्त थंडी थंडी हवा येते. मस्त बसलेले आहेत. हे बघा कडी पठाण, देव खंडाराव महाराज कडी पठाण दिलेले बघा. हे दुसऱ्या गडावरती आलेलो आहे आम्ही. अजून पुढे चालायचंय. हे बघा हे दुसरा गड आहे, मधनं फोटो आला नाही म्हणून मी बाहेरून दाखवते तुम्हाला. हे बघा यो दुसरा गड आहे. आम्ही आता आलेलो दुसऱ्या गडावरती. दर्शन घेऊन जा तुम्ही, ज्याला येणं होत नाही त्यांनी. एवढी काही गर्दी नाही आहे, बऱ्याचपैकी गर्दी आहे. हाय गाईज, हे बघा आम्ही आहे ना इथे आम्ही चूल पेटवलेली होती आणि मस्त इथं स्वयंपाक गड वगैरे फिरून आल्यानंतर इथे स्वयंपाकाची तयारी चालू होती आमचीवाली. वर्ष पातेले वगैरे ठेवत होती. इथे मस्त आम्ही कांदे टमाटे वगैरे सगळं कट वगैरे केलेला. एकदम छान मजा येत होती चुलीवरती खायला. आता खूप दिवसानंतर खूप छान एन्जॉय केला आम्ही. आणि इथं माझा भाऊ चूल पेटवत होता, आम्ही फक्त त्याला टॉर्च मारून हे करत होतो. बाकी
तो चूल वगैरे पेटवत होते. मग वर्षाने भात वगैरे टाकलेला. खूप मस्त मोठा जाळ लागलेला होता. चटके बी लागत होते पण खूप एन्जॉय झाला आमचा आला. मस्त एन्जॉय केला बी झाला बी असं झालेलं. आणि खूप छान वाटलं चुलीवरती स्वयंपाक करून खायला. हाय गाईज, बघा आम्ही रूम घेतलेला इथे जेजुरीला राहायला. आता आम्ही खाली करतोय तो रूम व्यवस्थित करून दिलेला आहे त्यांचं रूम. खूप छान रूम होता. हे कुठले रूम आहे? संस्थेचे रूम आहे. कधी जेजुरीला आले तर हे रूम घ्या. कसं इथं कधी यायचं लागतं म्हणजे असं कोणाला विचारलं नाही तर संस्थेचे रूम कुठे आहेत तर सांगतात. जेजुरी आले ना तर तुम्हाला नक्की रूमचा रेट कसा 1200-1300 तर इथं संस्था संस्थेमध्ये 400 रुपये तर छान आहे. गरम पाणी थंड पाणी वगैरे असतं. छान रूम आहे. 2 कॉट आहेत पण आम्ही जॉईन करून घेतलेले ते. चला आता बाय बाय. आता आम्ही जातोय ठेशनाकडं. आता आमची ट्रेन आहे. आम्ही आता ठेशनावरती आलेलो आहेत. रूमवरनं जेजुरी ठेशन आहे. आता इथं मस्त बसलेले चादर वगैरे टाकून मुलं भत्ता खात आहेत. हॅलो हॅलो. आता आमची ट्रेन आहे 2ची. 2 वाजता ट्रेन आहे. एक होती 8:30ची पण ती गेली. ती लेट होती पण 9ला आली ती आणि आम्हाला भेटले नाही अर्ध्या तासासाठी. आता 2ची ट्रेन आहे आम्हाला. तर आता आम्ही तर इथंच टाइमपास करणार आहेत. गाइस मला सांगा तुम्ही ह्या मुलीला कुठल्या ब्लॉगमध्ये पाहिले मला सांगा. कमेंटमध्ये सांगा या मुलीला तुम्ही कुठल्या ब्लॉगमध्ये पाहिले. माझ्या आईकडे गेलेले आहेत आता बाजार करायला. म्हणून मी बाजार लावणार होती पण मी गेली नाही. कंटाळा आला. भरपूर पाय दुखतात आता घरी गड सोडून. आता मस्त आम्ही इथं बसणार 2 वाजेपर्यंत. मग त्याच्यानंतर आमची गाडी येणार मग घरी जाणार. काय भूमाने मस्त पडलेली आहे. गुडघे फोडून घेतलेले तिने. मस्ती खूप मस्ती केली. मुलींनी खूप एन्जॉय केला. मस्त छान पैकी एन्जॉय केला ना. आता पण आम्ही लोक एन्जॉय करतो. आता तर घरचीच एन्जॉय करते इथं बसून. चला बाय बाय. मस्त आम्ही ठेशनावरती बसलेलो आहेत. आता ईदीला बघा किती वारी खिलोनी घेतलेले आम्ही. मस्त आपल्या इकडं मागे भेटतात ते मेकअप बॉक्स आहे मस्त. आता मी मस्त इथं मोबाईल बघतायत माझ्या मांडीवरती झोपून. आणि इकडे दोघं बापले पण खेळतात मस्त गेम. आणि आता तिथं चालू आहे मी खेळणी खोलून आणि इथंच खेळणार. आता काय माहीत ते घरापर्यंत जाणार की नाही ते खेळणे. आता ती इथंच खेळायचं म्हणते. ए बाई इथं